नैवेद्य दाखवायचा असो, संभाषण बोलवायची असो, ब्राह्मणांना जेवायला बोलवले असो की पितृपक्ष असो, या प्रसंगी भोजन केळीच्या पानावर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच, शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. आज जाणून घेऊया त्याविषयी. हिंदू धर्मग्रंथांमध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे. म्हणूनच काही विशेष पूजन कार्यामध्ये या झाडाच्या फांद्यांचा मंडपही तयार केला जातो. केळीचे झाड हे भगवान विष्णूंना प्रिय आहे. वास्तूनुसारही केळीचे झाड घराच्या समोर किंवा बागेत लावणे शुभ मानले जाते. हे बहुतेक त्याच्या उपयोगी आयुर्वेदिक गुणधर्मामुळे सांगितले असावे. भारतामध्ये परंपरेनुसार काही ठिकाणी जसं की खानदेश, कोकण आणि दक्षिण साईडच्या काही राज्यांमध्ये आजही केळीच्या पानावर जेवण जेवलं जातं. आरोग्याचा आणि पर्यावरणाचा अत्यंत दूरदृष्टीने विचार करत ही पद्धत अवलंबली गेली आहे. विज्ञानामध्येही केळीच्या पानात जेवण्याची ही परंपरा सिद्ध करण्यात आली आहे. केळीच्या पानातील तंतू, लवचिकता आणि त्यातील आरोग्याला लाभदायक तत्वांमुळे याचा लाभ घेणे आवश्यक आहे. केळीच्या पानावर गरम भोजन वाढल्याने त्या पानांमधली असलेली पोषक तत्वे अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते. केळीच्या पानावर जेवण केल्यास डाग, खाज, पुरळ, फोड अशा समस्या दूर होतात. केळीच्या पानांमध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचिन गलेट आणि EGCG सारखे पॉलिफेनॉल्स अँटीऑक्सिडंट आढळतात. याच पानांमार्फत अँटीऑक्सिडंट आपल्याला मिळतात. यामुळे त्वचा दीर्घकाळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. मेंदूला होणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो. केळीच्या पानावर जेवल्यास अन्न पचायला सोपे जाते. केळीचे पान जेवणातच नाही तर अगदी काही पदार्थ शिजवतानाही वापरतात, कारण यातील पोषक तत्व त्या पदार्थात मिसळून आरोग्याला फायदा होतो. तसंच उकडीचे मोदक, अळूवडीसारखे पदार्थ यात समाविष्ट करून उकडवले जातात, जेणेकरून ते करपत नाहीत. तसंच माशांसारखे पदार्थ केळीच्या पानात शिजवल्याने वेगळाच सुगंध आणि स्वाद मिळतो. केवळ भारतातच केळीच्या पानावर जेवण्याची पद्धत नाही, तर भारताच्या बाहेर सिंगापूर, मेक्सिको, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड येथेही ही पद्धत आहे. केळीच्या पानात जेवण्याने आरोग्याला होणारे फायदे या देशातही पटले आहेत. आमच्याकडे गावात कुठल्याही कार्यक्रमाच्या पंक्तीमध्ये केळीच्या पानावर वाढले जायचे. किती हुशार होते ना आपले पूर्वज. आपण त्या पानावर जेवणार, मग ती पानं गोठ्यातल्या गुरांना खाऊ घातली जायची, म्हणजे त्यांचीही भूक भागायची. शिवाय असं केल्याने शेतकऱ्याला पण 2 पैसे जास्तीचे कमवता यायचे. आता आपण शिकून मोठे झालो आहोत, आपल्याकडे खूप पैसे आले आहेत, म्हणून आपण डिस्पोजेबल प्लेट्स आणतो आणि प्रदूषण वाढवण्यामध्ये हातभार लावतो. थायलंडमध्ये लॉय क्रथॉंग नावाचा सण असतो, तेव्हा तिथे केळीच्या खोडाला खूप मागणी असते. तुमच्याकडे केळीचे पान कशासाठी वापरले जाते मला कमेंट बॉक्समध्ये गावाचं नाव लिहून कळवा, जेणेकरून दुसऱ्यांनाही माहिती मिळेल. हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश फक्त एवढाच होता की लोकांना केळीच्या पानाविषयी माहिती द्यावी, जेणेकरून लोक ते वापरू लागतील, म्हणजे शेतकऱ्याला पण फायदा होईल आणि डिस्पोजेबल प्लेट्स वापरणं बंद झाले की प्रदूषणही बंद होईल. तुम्हाला ह्या व्हिडिओमधून जर चांगली माहिती मिळाली असेल किंवा माझे विचार पटत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.